बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये मयूर मयूर आणि आकाश सावंतला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सुनील आहे. स्ट्रायकंड वरती आपण बघू शकाल सुनील. नॉन वरती आकाश. आणि यावेळेस चांगला बॉल यष्टी वाकवली जाते. अजून एक जबरदस्त गोलंदाजी केली आहे. यावेळेस चांगला फटका सावध पवित्र आपण बघू शकाल. यावेळेस वापरलाय फलंदाज निहार ना. सिंगल येते. सचिन आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतो. स्ट्रायकरवरती आकाश सावंतला आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका बॉल हवेमध्ये झेलची संधी. इथे कॅच ड्रॉप. आकाश सावंतला इथे संधी प्राप्त झाली आहे. एकदा या बॉल वरती आली आहे. धावफलक एकनी पुढे जाईल. 17 या आकड्यावरती. यावेळेस चांगला बॉल अप्रतिम चेंडू बीट केलाय. यावेळेस नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. येणारा चेंडू फ्री हिट असेल. निहार साठी सुवर्ण संधी. यावेळी स्प्रिटचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं. काय जबरदस्त फिल्डिंग झाली आहे. पांडू त्या ठिकाणी उपस्थित होते. अप्रतिम फिल्डिंग. हाईटचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतलाय आणि बॉलची अडवणूक केली. आपल्या टीमसाठी तब्बल 4 धावा इथे त्यांनी रोखल्यात. धावफलक 2 ने पुढे जाईल. धावफलकावरती टोटल 20.
गोलंदाज आपण बघू शकाल बाबू, तिसऱ्या षटकामध्ये बाबूचा वापर केलाय. यावेळी चांगला फटका, बॉल अतिरिक्त हाईट प्राप्त केली आहे आणि लांबी देखील गाठली आहे. आकाश सावंतच्या बॅटवर हा दमदार हिट, 6वा षटकार. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. डॉट बॉल, षटकारानंतर कमबॅक. फुलर लेनचा बॉल बॅटची कडा, शॉर्ट थर्डमॅनला बीट केलंय. बॉल अतिरिक्त गती प्राप्त केली आहे. चेंडून आउटफील्ड फास्ट आहे, डीप मध्ये. फिल्डरला चेज भरपूर मोठा होता आणि इथे बॉलची अडवणूक झाली आहे. धापलकावरती टोटल 29, 29. या बॉलवरती 3 धावा येत आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. यावेळी दिशा खराब आहे. बॅट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. यावेळी सोडवलाय समोरच्या दिशेनं, कॉमेंट्री बॉक्सच्या वरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, जबरदस्त हिट. बाबूवरती आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. 2 षटकार आतापर्यंत त्यांना खर्च केलेत. सेकंडवरती निहार. यावेळेस अजून एक तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्येला आकार येतोय. धावफलकावरती टोटल 42. जबरदस्त फलंदाजी होती.
यावेळेस अजून एक चांगला फटका, गॅप मध्ये बॉल आणि जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. काय फलंदाजी झाली या ओव्हर मध्ये. धापलकावरती टोटल 4 ने वाढेल 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धापलकावरती 46 धावा येत आहेत. चांगली फलंदाजी. अकिबचा हा चेंडू चांगला होता. बॅटची कडा. एक धाव या बॉल वरती येते. एका धावानं स्कोर कार्ड पुढे जाईल 47 या आकड्यावरती. इथनं धावसंख्येला रोख लावावी लागेल अकिबला. अकिब वरती भरोसा दाखवला. चौथ्या षटकामध्ये 4 ओव्हरची मॅच. फुलर लेनचा बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाही. डीप मधनं फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग. तर 2 धावा इथे रोखू शकणार नाहीये. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस चांगला फटका. बॉल हवेमध्ये. झेलची संधी. नोमॅन्स लँड मध्ये हा बॉल आलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धापलकावरती टोटल 51 50 धावा कंप्लीट. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 51 धावा. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. वन डे फिनिश. सोनम परमेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी दिशा बघावी लागेल. दिशा खराब. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू. व्हाईट यॉर्करचा वापर केलाय. पुन्हा एकदा बॅटची कडा. बॉल हवेमध्ये. झेल टिपलाय. बिग विकेट डाऊन. निहार बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज विशाल. विशालला आपण बघतोय फलंदाजीसाठी आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पूर्वार्धातील शेवटचा बॉल आहे आणि पुन्हा एकदा बॅटची कडा. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न जरूर झालाय. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. एक सत्र संपलाय. धावफलकावरती टोटल 54 आणि 55 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी.
असताना साईराज बारकोपाडा या संघानं 55 धावा कुठल्या 54 धावा कुठल्या आणि 55 धावेचा टार्गेट सेट केलाय पाटील प्रतिष्ठान या टीम समोर. यापुढील मॅच असेल तर चला सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कॅमेरा समोर आपण प्लीज येऊ नका. चला प्रेक्षक आपण कॅमेरा समोर येऊ नका प्लीज. सर्व प्लेयर्सला सुद्धा विनंती असेल. एमटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हर केली जाते. तर यापुढील मॅच असेल जिंजॉन 11 आणि जय भोले मॅगी 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. चला जिंजॉन टीम आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. गोविंद टाक यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जिंजॉंग 11 आणि जय भोले मॅगी 11 या टीम मध्ये अंबरनाथ हाफ मधील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. जय भोले मॅगी 11 चे कॅप्टन आपण बघू शकाल अनंत वाघ उर्फ मॅगी यांना. जिंजॉंग या संघानं टॉस जिंकला प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. आमंत्रित केलं जय भोले मॅगी 11 या टीमला बॅटिंग साठी. पंचावन्न धावेचा पाठलाग करायचा पाटील प्रतिष्ठान या टीमला. सलामीचा गोलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये पिवनच्या षटकामध्ये बिंदास सिशवेला आपण पाहतोय. सलामीची जोडी रवी आणि हुसेन ही सलामीची जोडी आपण पाहतोय. या जोडीकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. 55चा पाठलाग करायचा आहे. रवी आणि हुसेन विस्फोटक जोडी आहे. या वेळेस पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
इनफिल्डच्या वरनं खेळून काढलाय, लॉंग ऑफ बॉन्डलांच्या बाहेर हा दमदारी चौकार. पहिल्या 2 बॉल वरती 10 धावा एकवटल्यात. उत्तरार्धामध्ये प्रति उत्तर देत असताना आपण रवीला पाठतोय. चांगली फलंदाजी त्याची होती. 55चा पाठलाग करायचा आहे. दापलगावरती टोटल 10. पिवनचा पुरेपूर फायदा घेत असताना रवी यांना आपण पाहतोय. ह्या वेळेस चांगला बॉल. या बॉल वरती एकही धाव येत नाहीये. डॉट बॉल. एक षटकार एक चौकारानंतर डॉट बॉल आलाय. अनुभव भरपूर आहे बिंदास शिस्वेकडे आणि अनुभवाचा वापर इथे केला जातोय. डॉट बॉल न प्रेशर रिलीज करेल. खोलवर टप्प्याचा बॉल. अप्रतिम चेंडू समोरच्या दिशेनं अलंद कार्पेट आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग सुनील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एकच धाव या बॉल वरती आली. स्ट्रायकांवरती हुसेनला पाहतोय. दापलकावरती टोटल 11. यावेळेस चांगला फटका इनसाइड आउटचा. जबरदस्त देखना स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना हुसेनना जबरदस्त फटका सजवला. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका आपण पाहिला. 4 धावा या बॉल वरती येत आहेत. दापलकावरती टोटल 15. इथे स्ट्रोक साठी आधीच जागा बनवली. अप्रतिम फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप फाईन लेगला. बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय दमदार हिट. 4 रन. एका षटकाचा खेळ संपलाय. दापलकावरती टोटल 19. महेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. महेशचा वापर केला दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्या. जांभिवली पाडासाठी ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. महेश पहिलाच बॉल इथे पडल्यानंतर डीप राहिलाय. चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू पहिलाच फेकलाय गोलंदाज महेश ना. यावेळी दिशा खराब आहे. पंतांचा इशारा. वाईड बॉलचा आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. अरे वो बात नहीं, तो ले तेरे को ही रखो, मेरे को मत दे. वाईड बॉलचा इशारा. अजून एक खराब चेंडू. हेलो, यस, आया ना भाई.
इथे बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, पहिला धक्का, रवी बॅक टू पवेलियन. क्रमांकावरती आपण बघू शकाल बाबू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. महेशनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. एका फलंदाजानं त्यांना बाद केलं. 2 अतिरिक्त चेंडू जरूर फेकलेत मैदानाच्या आतमध्ये, मात्र एका फलंदाजाला सुद्धा त्यांना बाद केला. यावेळेस अजून एक अतिरिक्त चेंडू, वाढ बॉलचा इशारा पंचांचा आलाय. दापलकावरती टोटल 22-22. यावेळी चेंडू पॅड वरती आदळलाय. लेग बाईसच्या माध्यमातून एकदा वेती फुलर लेनचा बॉल होता, फायदा घेता आला नाहीये बाबूला. दापलकावरती टोटल 23. खोलबट टप्प्याचा बॉल, जबरदस्त फटका, हेलिकॉप्टर उडवलाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चेंडू सीमा पलीकडे, 6 धावा, षटकार. यावेळेस पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे गॅप मध्ये. बॉल ट्रॅव्हल, क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका हुसेननं ठोकलाय. येतो अजून एक दमदार फटका, चौकार. दापलकावरती टोटल 4 ने वाढेल. 33-33. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, झेलची संधी आणि इथे कॅच ड्रॉप. आकाश सावंत कडनं झाली आहे चुकी. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. कॅच सोडलाय हुसेन, आतापर्यंत चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, त्याचा झेल सोडलाय. 2 षटकांचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 34-34. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे. पाटील प्रतिष्ठान या टीमला. साईराज बारकुपाडा वर्सेस पाटील प्रतिष्ठान अशी लढत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी पाटील प्रतिष्ठानला गरज आहे 12 चेंडू आणि 21 धावेची. गोलंदाजी मार्कवरती सुनील.
फुलरलेनचा हा बॉल फक्त दिशा दिली आहे. प्रयत्न खूप केले क्षेत्ररक्षकानं, मात्र बॉल अडवण्यात यश प्राप्त झालं नाहीये. येतो हा चौकार. झेल सोडल्यानंतर आपण पाहिला हुसेन आक्रमक रूप धारण केला. सुनील वरती चढवला हल्ला. ह्यावेळेस कोलवट टप्प्याचा बॉल फक्त हलक्या हाताने चेंडूला एक्झिक्यूट केला. ऑन साइडला 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पुढे जाईल 40 या आकड्यावरती. अद्याप जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. अजून एक खुलवट टप्प्याचा बॉल. अप्रतिम गोलंदाजी. सुनीलला इथनं कमबॅक करावं लागेल. चला, पाण्याची मागणी होतीये. जा लगेच पाणी घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हर नंतर जायचं. या ओव्हर नंतर आपण जा पाणी घेऊन. 9 चेंडू 14 धावेची गरज. कोलवट टप्प्याचा बॉल उडवला. बाबूने सुद्धा आक्रमणाला केली आहे सुरुवात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय फलंदाजी होतीये. चेंडू अतिशय सुरेख होता, मात्र त्याच्यावरती उत्तर होतं फलंदाज बाबूकडे. ठोकलाय षटकार. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 47-47. जिंकण्यासाठी अद्यापही 8 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. फुलरलेनचा बॉल शॉर्ट फाईन लेगला. बॉल चाललाय सीमारेषेलगत. आउटफील्ड मध्ये चेंडू अडला जातोय आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. खराब क्रिकेट. 3 धावा या बॉल वरती येत आहेत. तर तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे नो बॉल साठी. या बॉलची हाईट इथे चेक केली जाईल. तर तिसऱ्या पंचाचा डिसिजन झालाय. इट्स अ नो बॉल. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. नो प्लस 3 अशा एकूण 4 धावा या बॉल वरती येत आहेत. येणारा चेंडू फ्री हिट असेल. 8 चेंडू आणि 4 धावेची गरज. सामना खुला केलाय. फुलरलेनचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मॅच फिनिश. चला, यापुढील मॅच असेल जिंगजॉंग 11 वर्सेस जय बोले मॅगी 11. तर टॉस जिंकला जिंगजॉंग 11 या टीमनं. प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी जय बोले मॅगी 11 या टीमला.